विवेक शेलार, पहिला बॉल अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. यस, 3:25 ला पहिला चेंडू या ठिकाणी पडलेला आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. यावेळेला मात्र एक चांगला फटका खेळले, परंतु तिकडे फिल्डर आहेत. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे जय सर. एक आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 7-7 ओव्हरच्या मॅचेस या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येक टीमला कंपल्सरी 5 मॅचेस खेळायच्या आहेत, हेही वैशिष्ट्य आहे. 6 टीममध्ये लीग मॅचचा हा फॉर्मॅट आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाला. सौरभ बिराजदार, गेल्या वर्षी श्रीतेज करंडक जबरदस्त गाजवला होता. फायनल मॅचमध्ये लगातारचे 4 षटकार मारून चर्चेत आले. त्यानंतर जर पाहिलं तर दिल्ली धमाका बिग बॅश, गुजरात धमाका बिग बॅश या स्पर्धासुद्धा गाजवल्या या खेळाडूने. आणि कालच्या दिवसातील देखील जबरदस्त खेळी सौरभ बिराजदारने केली होती आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं सौरभ यांनी. ते सौरभ मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती, अंदाज नाही आला. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न जरूर होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता तिकडे होताना पाहायला मिळाली. अतिरिक्त उसळी, बॉलचं टर्न होणं या दोन्ही गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या. आणि विवेककडे मात्र एक वेगळं कौशल्य आहे. गोलंदाजांना चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याचं कौशल्य आहे आणि त्यातल्या त्यात हा बाउन्स देखील थोडासा जास्त होता, त्याचा अंदाज नाही आला बॅटरला. विवेक शेलार सौरभ यांच्यासाठी वेग मात्र या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल इकडे कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिला सामना 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे. 70-70 स्पोर्ट्सचा आणखीन एक आविष्कार आपल्याला या ठिकाणी दीना पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाहायला मिळतोय. जिल्हानिहाय क्रिकेट ग्रामीण धमाका बिग बॅशच्या अभूतपूर्व यशानंतर लगेचच अंडर-25 बिग बॅश देखील येताना पाहायला मिळाली होती. यावेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले, गॅपमध्येच खेळताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका येताना पाहायला मिळालाय. धावा 4. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लोअर फुलटोज होता, डाऊन द ग्राउंड खेळले. ओव्हर दी बॉलर हेड इथे पाहायला मिळाला आणि चौकार अर्जित केला जातो. लेफ्ट हँडर बॅटर हा नेहमी गणागाती असतो आणि त्याचे कला कौशल्य सातत्याने सौरभ बिराजदारने दाखवून दिले. या आधीच्या सामन्यामध्ये 39 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. आघाडीला येत असताना त्याने या भूमिकेला नेहमीच न्याय दिलाय. त्याच्या बॅटमधून चौकार येत असताना आपण पाहिलं. चौकार तर या ठिकाणी आलेला आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. जे सर्कलचं डिस्ट्रिक्शन आहे, 2 खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्याला बाहेर पाहायला मिळत आहेत रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने. यावेळेला आपण पाहतोय बॉल फाईन लेगच्या दिशेने निघालाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल ज्या वेळेला दिनू कांबळे चेंडूवर आले आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर सुरू आहे, थोडेसे बंद देखील या ठिकाणी निर्माण केलेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी पॉवर प्ले तोडण्याचा फोडण्याचाही प्रयत्न होतोय. 8 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते 1 विवेक शेलार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे सौरभ कृष्णा गवळी त्यांच्या विरोधात. यावेळेला सरळ बॅटने कव्हरच्या क्षेत्रात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला, परंतु अगदी जलद गतीने त्या ठिकाणी विनीत आले होते. एका धावेने धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे 9 धावांवर. 7 षटकांच्या या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कालही मात्र दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर जर पाहिलं तर काल गुजरात सौराष्ट्र संघाने 101 धावांचा पाठलाग केला. कालच्या दिवसाचं ही वैशिष्ट्य पाहायला मिळालं इकडे. काही गोलंदाजांनी काही फलंदाजांनी स्पर्धा गाजवली, काहींनी मेडन ओव्हर टाकल्या, काहींनी हॅट्रिक घेतली. वेगवान चेंडू, हॅट्रिक आलेले आहेत. 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये, मेडन नाहीये परंतु हॅट्रिक आलेले आहेत. आणि पहिली ओव्हर संपते जयेश सर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 9 धावा. पहिलं षटक एक चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळालं. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक आपण पाहिलं, कारण चौकार देखील अर्जित केला होता सौरभ बिराजदारने, परंतु त्याच्या अगेन्स्ट डॉमिनेट करणारी गोलंदाजी विवेक शेलारची देखील पाहायला मिळाली. 9 धावा पहिल्या षटकाच्या अंती एक सावध आणि साजेशी सुरुवात संघाला प्राप्त करून देण्यामध्ये दोन्ही बॅटर तितकेसे यशस्वी राहिलेले पाहायला मिळाल्यात.
कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण 82 धावांची एक उपयुक्तपूर्ण साजेदारी भागीदारी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आघाडीला येत असताना NB11 धनकवडी पुणे नाशिक या टीमसाठी सातत्याने एक चांगला खेळ लेफ्ट हँडर राईट हँडर आहेत महत्वाची बाब आणि अगदी त्याच वेळेला दोन्ही खेळाडू एकाच विभागाला बिलॉंग करतात म्हणून की एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 9 धावा फलकावरती आहेत विदाउट लॉस. 9 धावा फलकावर आहेत. थोडीशी संयमी सुरुवात आहे परंतु आता कुठेतरी धावांचा वेगही वाढवावा लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एका टीमला विकेट देखील घ्याव्या लागणार आहेत. विकेट जर राहिली तर येणाऱ्या कालावधीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. गोलंदाजीसाठी सुलतान आलेत. काली सुलतान यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या अचूक गोलंदाजीसाठी स्विंगसाठी ओळखले जातात हे सुलतान आणि तेच आता गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेला सुलतान यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र त्या ठिकाणी फसलाय आणि विकेट येताना पाहायला मिळते. पवन केने चेंडूच्या खाली आले, सुलतान आले आणि विकेट सुद्धा आली. वा, सुलतान खानचा पहिला बॉल डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला होता. हाफ फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न केला. ऍक्शन रिप्ले बघा, फिंगर रोल केली होती. ऑन साइडला पोझिशन बनवण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु तिथे हा फटका फसला. क्षेत्ररक्षक पवन केने चेंडूच्या खाली आलाय. कोंडी फोडली, विकेट प्राप्त केली. सुलतान खान या गोष्टीसाठी जाणले जातात ना, विकेट टेकर गोलंदाज आहेत. आल्या आल्या संघाला इथे विकेट प्राप्त करून देतात. एक नवा पायंडा आखला त्यांनी. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आणि त्यावरती विकेट प्राप्त केली. खेळाडू पहिला बाद होत असताना हो, पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे बॉल टाकून कुठेतरी प्रलोभन दिलं होतं बॅटरला सिक्स मारण्यासाठी आणि त्याच प्रयत्नात मात्र मोठा फटका नाही आला. रविराज आहिरे येतात मात्र बॅटिंगसाठी. याही खेळाडूकडे प्रचंड टॅलेंट आहे. विविध स्पर्धा गाजवल्यात भारतात आणि भारताच्या बाहेर. तेच रविराज बॅटिंगसाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अपेक्षा असतील त्यांच्याकडून टीमच्या मोठ्या प्रमाणावर. जोडीला सौरभ बिराजदार आहे ज्या खेळाडूने ही स्पर्धा गाजवली आहे. 9 धावा फलकावर, एक विकेट माघारी परतलेली आहे. दीना पाटील साहेबांचं आयोजन, आपल्या बंधूंच्या नावाने स्पर्धा, एक समाजसेवेचं व्रत मात्र हाती ज्यांनी घेतलं असे स्वर्गीय महेंद्र दादा आणि त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे दीना पाटील साहेबांनी. समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांचं हा नक्कीच या ठिकाणी खास खेळाडूंसाठी कुपन सुद्धा आहेत. नाममात्र मोटरसायकल बाईक तुम्हाला जिंकण्याची संधी आहे आणि फक्त 200 रुपयाच्या कुपनमध्ये आणि त्यातून जे उत्पन्न निघणार आहे ते निराधारांसाठी, अनाथ आश्रमासाठी मात्र त्यातून जे उत्पन्न येणार आहे ते अनाथ आश्रमासाठी दिलं जाणार आहे. त्यामुळे एक चांगला उद्देश घेऊन मात्र दीना पाटील सर देखील पुढे निघालेले आहेत. सुलतानचा हा बॉल फटका तर चांगला येताना पाहिला मिळालाय आणि इकडे जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक येताना पाहिला मिळाला रविराज यांच्या बॅटमधून. चौकार. रविराज आहिरे मैदानाच्या आतमध्ये आले आणि येताना आनंद घेऊन आल्यात. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. डाऊन द ग्राउंड चुकी केली क्षेत्ररक्षकाने. चेंडूवरती न येता पाठमोरे राहिले. डिफेन्सिव्ह पाहायला मिळाले आणि तिथे चौकार प्राप्त केला. अतिरिक्त उसळी देखील पाहायला मिळेल. यावेळेला फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. आज मात्र काहीतरी वेगळ्या इराद्याने रविराज मैदानात दाखल झालेत नाशिकचे खेळाडू. 4 चौकार. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. इथे आत्मविश्वास दुगिणीत करतील रवी आहिरेचं. हाफ ट्रॅकर बॉल, हाफ आर्म पूल, चांगल्या दिशेने इथे स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला जागा बनवत असताना लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आला. हल्लीचं क्रिकेट पाहना किती जलद आहे. कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एकंदरीत विकेट प्राप्त केली होती परंतु पुढच्याच बॉलवरती लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार, तेही सुलतान खानच्या अगेन्स्ट आल्यात. स्विंगचा सुलतान इथे अडचणींमध्ये सापडलाय. सुलतान कमबॅक करणं जाणतात सुलतान, परंतु रविराज चांगल्याच लयमध्ये आल्या यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. 2 फटके, एक समोर, एक फाईन लेगला आणि तिसरा जर पाहिलं तर या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये लगातारचा तिसरा बॉल. सीमा रेषा पार. चौकार. 3 बॉल 3 विविध दिशेमध्ये येणारे चौकार पाहायला मिळाले. तिन्ही चेंडू प्रत्येक बॉल वेगवेगळ्या धाटणीचा इथे हाताळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पहिला चेंडू फुलर लेनचा टाकला होता, त्यावरती विकेट प्राप्त केली. दुसरा बॉल बॅकअप द लेन टाकला, त्याच्यावरती डाऊन द ग्राउंड. तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती ऑन साइडला चौकार. हा चेंडू पहा, फटका पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा चौकार आलाय. सुलतान चांगला बॉल, यावेळेला मात्र चांगला बॉल, परंतु त्याच्यावर देखील धाव घेतली. कोलवट टप्प्याच्या बॉलला समोर खेळले
आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. या षटकाच्या पहिल्या बॉलला विकेट आली जयेश सर, परंतु त्यानंतर दबावाला हटवण्याचं काम मात्र रविराजने केलंय. जोडीला सौरभ बिराजदार आहेत. या स्पर्धेची देखील चर्चा सर्वदूरपर्यंत होताना पाहायला मिळते. झोनल क्रिकेट, जिल्हानिहाय किंवा विभागवार क्रिकेट पाहायला मिळत आहे. 6 आमंत्रित संघ, इम्पॅक्ट प्लेयर, 7 ओव्हरच्या मॅचेस आणि 10 लाखाचा पहिला पुरस्कार. त्यामुळे ही चर्चा आहे आणि एकेका संघाला 5-5 सामने हे देखील पाहायला मिळत आहे. सौरभ बिराजदार, यावेळेला सौरभच्या बॅटमधून एक दिमागदार फटका पाहायला मिळाला. वा बिराजदार वा, येतो चौकार. नीडर अंदाजामध्ये विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सौरभ बिराजदार करत असताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून एक ग्लोरियस स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, जिथे मात्र जागा बनवत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. सौरभच्या बॅटमधून निघणारा चौकार. एकंदरीत जर आपण या मॅच मध्ये चंदूसर या षटकामध्ये पाहिलं, पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर देखील 4 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. धावांची लयलूट झाली आहे. 17 धावा, एक महागडे षटक सुलतान खानचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. विकेट प्राप्त केली सुलतानने, परंतु एकंदरीत 26 बनल्यात. सुस्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळाला. अनेक वेळेला आपण सातत्याने ज्या सुलतानना अभिमानास्पद अशी बाब सातत्याने करत असताना आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संघाला अनेक सामने जिंकून देणारा गोलंदाज आज या षटकामध्ये महागडा राहिला. 11 मिनिटे, 2 षटकं पहिली 11 मिनिटांमध्ये संपलेली आहे. त्याची नोंद घ्यायची. आपल्याला 6 षटकं ही 32 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. 32 मिनिटांमध्ये 6 षटकं संपवायची, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. सुलतान 17 धावा, थोडंसं विकेट आली आहे, परंतु षटक थोडंसं महागडं राहिलं. आणि आता कौशल पाटील यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. वळपाडा गावचा एक जबरदस्त खेळाडू. ग्रामीण गटात आपल्या टीमला सेमीफायनलला देखील कौशल घेऊन गेलेले आहेत आणि खुल्या गटात सुद्धा मात्र एक सामनावीराचा पुरस्कार देखील या खेळाडूने लहान वयातच, उंचपुरा परंतु वयाने लहान असणारा एक जबरदस्त खेळाडू कौशल आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवताना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. 26 धावा धावफलकावर आहेत. कौशल, चांगली मॅच होणार आहे कारण दोन्ही बाजूला चांगलं टेक्निक तंत्र आहे. डावखुरे हाताचे सौरभ कालही चांगलं या क्रिकेट खेळलेत. आज जर पाहिलं तर लगातारचे 3 चौकार खेळत असताना सुरुवात मात्र जबरदस्त करताना पाहायला मिळाले ते म्हणजे रविराज आहिरे. 2 ओव्हरमध्ये 26. ठाणे विरुद्ध पुणे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑप्टमच्या बाहेर अगदी ही स्ट्रेंथ आहे त्यांची. वाईड यॉर्कर तिकडेच बॉल करण्याचा प्रयत्न, परंतु रवीने थोडासा दूरवरून का होईना हा बॉल खेळला आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर आहेत. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. 10 लाखाचा पहिला पुरस्कार, 5,50,000 रुपये द्वितीय पुरस्कार या स्पर्धेचा आणि दिवस रात्र पद्धतीने रंगणारे सामने. दररोज 7-7 ओव्हरचे 6-6 सामने आपण पाहतोय. कालच्या प्रमाणे आजही 6 सामने या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सौरभ बिराजदार समोर कौशल. हो, इकडे फटकाच फसला. या बॉलचाच अंदाज नाही याला. डबल माइंड झाले. बॉल ढकलायचा सरळ की उंचावरून खेळायचा या विवंचनेमध्ये राहिले आणि हे करता असताना मात्र मिड ऑफच्या दिशेने अलगद झेल देऊन बाद झालेत. सौरभने एक मात्र चुकी केली या ठिकाणी. विकेट. महत्वाचा फलंदाज बाद होत असताना एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे ती अर्थात कौशल पाटीलने हे देखील म्हणावं लागेल. लोअर फुलटोज अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड खेळले. क्षेत्ररक्षक होते मिडॉनला आणि एक चांगला झेल इथे टिपत असताना विकेट प्राप्त केली आहे. योगेश भालेकरने एक चांगला झेल टिपत असताना आपण पाहिला खेळाडू दुसरा बाद झाला. एक ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. फुलर लेनचा बॉल डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक तैनात होता. गोलंदाजी मार्कवरती कौशल पाटील आला आणि वलपाडा एक्सप्रेसने एक येता क्षणी संघाला विकेट प्राप्त करून दिली आहे. या बाबी सातत्याने घडत असताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली होती. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. परंतु महत्वाची बाब ही राहिली आहे ना की इथे सातत्यपूर्ण आपण पाहिलं ना तर पार्टनरशिप बिल्ड होते. विकेट जरूर जिथे अर्जित करण्यात आल्यात परंतु तिथे पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय.
राहुल सातव येताना पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली गावचा खेळाडू आणि पुणे जिल्ह्यामध्ये मिस्टर प्रीमियर लीग या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल सातव जबरदस्त टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू आहेत राहुल सातव, आणि आज एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्या गावासाठी सुद्धा चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे, आणि आज जर पाहिलं तर राहुल सातव इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. इकडे सौरभ मात्र अगदी फटका सौरभचा फसला देखील होता, परंतु कौशल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. पहिलाच त्यांच्यासाठी वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धाव फलकावर. वाईड यॉर्कर सातत्याने करण्याचा प्रयत्न ते करतात. लाईन मात्र बॉल पुढे ठेवतात, परंतु लाईन पकडून ठेवतात. हा प्रयत्न त्यांचा राहतोय. 28 धावा धाव फलकावर तिसरी ओव्हर सुरू असताना स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025. सर बॅटने समोरच्या दिशेने ढकलले या बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आले त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल. कौशल देखील नियोजित गोलंदाजी करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा राहतोय, आणि ही त्यांची स्ट्रेंथ सुद्धा आहे. 29 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 3 सुरू असताना कौशल पाटील, स्वर्गीय महेंद्र दादा चषक. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त टाकला हा बॉल. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धाव फलकावर आजच्या दिवसातील पहिला सामना आणि मॅच नंबर 3 ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सचा लगा तो 6 हा बॉल. 70-70 स्पोर्ट्सचं लाईव्ह कव्हरेज, 70-70 स्पोर्ट्सचे किट्स आणि दिना पाटील साहेबांचं आयोजन. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत, आणि चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पवन केने होते. अफाट लोकप्रियता लाभलेला हा खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पवन केने जातात ना त्या ठिकाणी किंवा त्या झोनमध्ये गर्दी होते. अगदी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रेक्षक ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे बॉल जात होता आणि त्या वेळेला जो आरडाओरडा करत होते पाहण्यासारखं दृश्य होतं. राहुल सातव समोर जर पाहिलं तर कौशल. 31 धावा धाव फलकावर आहे. ओव्हर तिसरी आहे. कमी गतीचा बॉल तो मात्र या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला खेळलाय. फाईन लेगची दिशा या ठिकाणी, आणि या 4 धावांनी राहुल सातव देखील हळूहळू रंगात येऊ लागलेले आहेत. येतोय चौकार. यावेळेला लोअर फुलटोस पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर शफल झाल्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, आणि स्लॉक ट्रिप करत असताना चौकार राहुल सातवच्या बॅटमधून जो मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्येला आकार प्राप्त झाला, वलय प्राप्त झालाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 35 धावा धाव फलकावर 2 फलंदाज बाद. यस, धावसंख्या चांगली म्हणावी लागेल. त्यातल्या त्यात 2 विकेट जरी माघारी परतलेले आहेत, परंतु धावसंख्येचा ग्राफ काही खाली येऊ दिला नाहीये पुणेकरांनी. ओहो, इकडे थोडासा वेगात बॉल टाकला होता, आणि याच बॉलला कुठेतरी राहुल सातव चार्ज व्हायला गेले होते, आणि याच बॉलने भल्या भल्यांच्या विकेट सुद्धा कौशलने घेतलेले आहेत, आणि आणखीन एक विकेट त्यांच्या खात्यावर जुडली जाते. ओव्हर संपतायत 3. धावसंख्या झाली आहे 35, परंतु विकेट आलेले आहेत 3, आणि 3 ओव्हर संपवण्यासाठी आपण 17 मिनिटे घेतलेले त्याची नोंद घ्या. आणि आता आपल्याला येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकायच्या त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. एक चांगला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. बॅटची आतली कड घेतली आणि प्रितेश पाटीलचा वेध घेतला. विकेट प्राप्त केली. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. चॅनल मध्ये प्रत्येक बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला होता कौशल पाटीलने, आणि विकेट प्राप्त करत असताना तो पाहायला मिळाला. या षटकामध्ये 2 विकेट त्याने घेतल्या. 9 धावा खर्च केला. मॅच मध्ये संघाला पुनरागमन करून दिलं. 3 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर NB11 धनकवडी पुणे नाशिक टीमला आपण पाहत आहोत. 3 फलंदाज बाद. धाव फलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 35 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. एकंदरीत दीवार सिनेमाचा मला तो डायलॉग आठवला. शशी कपूरने म्हणालेला की मेरे पास माय. आज ठाणेकर म्हणत असतील की आमच्याकडे कौशल पाटील आहे, की छाती ठोकपणे, कारण 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. लगातारच्या या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स सातत्याने चांगलं झालंय. अंडर-22, अंडर-25 सातत्याने चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी ते करतो, आणि यावर्षी फॉर्मामध्ये आहे. मुळात आपण त्याची गोलंदाजीची शैली पाहिली तर चॅनल मध्ये गोलंदाजी करतो. वाईड यॉर्कर हातात असताना तो पाहायला मिळालाय. इथे देखील त्याने विकेट प्राप्त केली, आणि अर्थात शेवटच्या बॉलवरती त्याला मिळालेली विकेट ही आत्मविश्वास द्विगुणित करेल. विवेक आला गोलंदाजी मार्कवरती, जिथे 4थ्या षटकाच्या दरम्यान विवेक शेलारला आपण पाहतोय अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी करण्यामध्ये एक प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि प्रतिती यश असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आज नावाला साजेसा खेळ करावा लागणार आहे, कारण या आधीच्या मॅच मध्ये
आपण जिथे पाहिलं ना तर ठाणे संघ जो मात्र विजेता राहिला आणि विजेतेचं हे पद आहे ना किंवा जो रथ आहे तो अबाधित राखण्याचा प्रयत्न सातत्याने राहील. ठाणे संघ पहिला सामना जिंकला, दुसरा सामना परास्त झाला, तिसरा सामना जिंकलेत. इथून पुढे 2 सामने अजूनही खेळायचे आहेत, परंतु अगदी या चौथ्या सामन्यातील प्रदर्शन महत्वाचं असेल. पुढचा बॉल बॅकची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. चौथा फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पालघर संघ खेळ सौराष्ट्राच्या अगेन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या सौराष्ट्र आणि पालघर. विकेट प्राप्त केली, अर्थात आणखीन एक फलंदाज बाद होत असताना रवी आहिरेला आपण पाहतोय. एकंदरीत त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं जिथे 3 चौकार पाहायला मिळाले होते, 3 सिंगल देखील आल्या होत्या. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात औदार्यात आपली विकेट इथे गमावून तो बसलाय. 4 फलंदाज बाद आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले विवेक शेलारने. चूक नियंत्रितबद्ध गोलंदाजी करत असताना, प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना एक बाब त्याची गोलंदाजीतील पाहायला मिळाली की तो अचूक आणि नियंत्रितबद्ध टप्प्यावरती एकंदरीत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आणि त्यावरती त्याला घवघवीत यश देखील प्राप्त झालंय. बॅटर इन नवीन फलंदाज अनिकेत ताकवणेला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अजिंक्य गोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, सॉफ्ट हँड हलक्या हाताने केले, कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना योगेशला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येतोय. तिथे एक सिंगल अवेलेबल होती. एक धाव इथे अर्जित करण्याचा प्रयत्न सातत्याने राहील, कारण आपण पाहिलं तर विकेट गमावल्यात. पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. मोठी फटकेबाजी करत असताना आपल्या धावसंख्येला आले की ते उंचावण्याचा प्रयत्न सातत्याने होईल. 36 धावा फलकावरती, 4 फलंदाज बाद. संघाच्या अडचणी वाढल्यात, परंतु या अडचणींना सामोरं जात असताना यशाची उंच शिखर जर का गाठायचं किंवा यशाची उंच जर का इमारत उभी करायची आहे तर ती ज्या जादूची कांडी फिरवून होणार नाही. त्यासाठी प्रयत्नांचा पायाही भरभक्कम रचावा लागणार आहे. विवेकच्या अगेन्स्ट बॅटिंग करणं एक कडवट आव्हान राहील. अनिकेतला आपण पाहतोय जो स्ट्राईक एंड वरती आहे. त्या फलकावरती धावा ते एकंदरीत 36. फलंदाज बाद झाले ते 4. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आविष्कारांचा शो खेळण्याचा प्रयत्न केला होता. आधीच मन बोलवलं होतं म्हणून सुभे ओळखले आणि ते उधळून लावले. विवेकचा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. बॅकअप द लेन टाकला, ऍक्शन रिप्ले पहा. पाठीमागे ठेवला होता बॉल, उसळी घेणारा टेक ऑफ घेतला एखाद्या एअरक्राफ्ट प्रमाणे आणि चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी, परंतु अचूक टप्पा आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी करत असताना विवेकचा हा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलेत. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक येतोय. पवन केनेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जिथे लॉंग ऑफला तो तैनात आहे. चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलं, फेकी केली आणि एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना त्याचं सर्वोत्तम उदाहरण त्याच्या माध्यमातून नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तो नेहमी कोणापेक्षा जास्तीचा फिट वाटतो मैदानाच्या आतमध्ये. त्याचं वावरणं हे नेहमीच संघासाठी आत्मविश्वास देणाऱ्यासारखं राहतं आणि आपली उपयुक्तता त्याने नेहमी सिद्ध केली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येत असताना यावेळेला सूरजला आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूवरती येतो. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी दुहेरी धावेने या धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर बोर्ड बिझी ठेवलाय. संघाची धावसंख्या 38ला 4. या षटकामध्ये धावा थांबल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केल्यानंतर कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं लागणार की धावसंख्येला एक लगाम लगावली आहे. गतिरोधक आणला या धावसंख्येवरती, कारण रवी आहिरे बाद होणं ही बाब देखील पत्त्यावरती पडत असताना आपण ठाणे संघाच्या पाहत आहोत. ठाणे विपक्ष पुणे धावफलकावरती 38, 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. विवेकचा हा चेंडू डाऊन द लेग ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दिशाहीन राहिलाय. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. चेंडू आला इथून अवांतर. एक्स्ट्रा रन आली आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने वधारेल. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला होता, दिशाहीन राहिला. हातामधून चेंडू स्लिप झाला होता आणि याचंच कारण की काय ग्रीप तितकीशी चांगली प्राप्त झाली नाही विवेकला. अतिरिक्त धाव येत असताना आपण पाहतोय 39 धावा धावफलकावर, 39 ऑन दी बोर्ड. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, मोठी धावसंख्या गोळा करावी लागणार आहे. पुढचा बॉल यावेळेला पंचांकडे लाऊड अपील. पिचिंग इन लाईन, डिरेक्शन ऑफ द बॉल, साऱ्या गोष्टी इथे
शहानिशा केल्या. धनंजय कोळी सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये, बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले पहा. डाऊन द लेग होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला लेफ्ट हँडर बॅटर अर्थात अनिकेत ताकवणेने, आणि जिथे एकेरी धाव लेग बाईटच्या स्वरूपामधून प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 40 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 फलंदाज बाद 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चार षटकं संपलेली आहेत, 4 विकेट माघारी आणि 40 धावा झालेल्या आहेत. सुरुवात खूप चांगली झाली होती आणि त्यानंतर थोडासा धावसंख्येचा ग्राफ खाली आलेला आहे. परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजूनही जर कुठे या ठिकाणी 30-35 धावा आल्या मजा येईल या मॅचमध्ये. कारण दिवसाच्या क्रिकेटमध्ये रात्रीच्या क्रिकेटमध्ये थोडासा फरक आहे. परंतु या ठिकाणी धावा कराव्या लागणार आहेत आणि जर धावा झाल्या तर आणखी मजा येईल. 70 कमीत कमी तरी होणं गरजेचं आहे. आणखीन एक जमेची बाब चंदू सर आपण ही पाहिली ना, तर पुणे आणि ठाणे दोन्ही संघांनी एक सामना या आधीचा जिंकलेला आहे. अर्थात आत्मविश्वास तिथूनही दुगिनीत होत असताना पाहायला मिळेल दोन्ही संघांचा, कारण विजेतेपद त्यांनी प्राप्त केलेलं आहे मागील मॅच मध्ये, आणि इथून पुढे या सामन्यामध्येही त्यांचा आत्मविश्वासाने खेळ निश्चित पाहायला मिळणार आहे. कारण ज्या अनुषंगाने खेळ त्यांचा आपण या सामन्यामध्ये पाहिला आहे, जिथे आपण पाहिलं तर 40ला 4 बाद ही सद्य परिस्थिती आपण पाहत आहोत. 10च्या करंट रन रेटने धावा येतात. इथून पुढे 3 षटकांचा काही अजूनही शेष आहे. 30 ते 35 धावा कशा बनवल्या जातील याकडे कल निश्चित राहणार आहे. गोलंदाजीमध्ये होणारे फेरबदल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती जिथे काहीशे चेंजेस इथे पाहायला मिळतील. लक्षात घ्या 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. 21 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलाय 4 षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजीमध्ये फेरबदल दाखल होत असताना ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओमकार तारमाळे गोलंदाजी मार्क वरती, शेरे शहापूरचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या ठाणे संघामध्ये आपलं प्रतिनिधित्व आणि स्थान त्याने मात्र निर्माण केलंय. जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना, ग्रामीण स्तरावरून पुढे येत असताना, या जिल्ह्याला रिप्रेझेंट करणाऱ्या संघाला रिप्रेझेंट तो करत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. लेफ्ट हँडर राईट हँडर हे कॉम्बिनेशन आहे आणि त्यासाठी काहीशी रणनीती ती आखली जाते. डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी जिथे आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ आहे, कव्हर स्लाइक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि डीप पॉइंट देखील तैनात करण्यात आला 38 सर्कलच्या बाहेर. लेफ्ट हँडर बॅटरसाठी 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ, कव्हर स्लाइक क्षेत्ररक्षक उभा आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि यष्टी रक्षक यश त्यांच्या थोडा दूर पाहायला मिळत. प्रितेशला आपण पाहतो. पुढचा बॉल ओमकार सज्ज होत असताना खोला टाकलेला बॉल, प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस. कधी चेंडू आला आणि कधी निघून गेला ना, फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला. वेगाने गोलंदाजी करतो हा गोलंदाज. त्याची ऍक्शन, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, सर्व गुण संपन्न असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना ओमकार तारमाळे. शेरे शहापूर तालुक्याला तो बिलॉंग करतो आणि ठाणे जिल्ह्याचा शेवटचा तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा खोलात, याही वेळेला आपण पाहिलं डॉमिनेट करणारी गोलंदाजी. 4 मुंढ्या चित केल्या फलंदाजाला. वेगाने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणीवपूर्वक गोलंदाजी मैदानावरती करत असताना ओमकार आणि ओमकार कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती त्याच्या प्रेमामध्ये पडलेली ही खेळपट्टी इथे पाहायला मिळाली आहे. ही खेळपट्टीने अनेक वेळेला आपण पाहिलं ना, जी ज्या वेळेला ज्याला धावा हव्या असतात ना त्यांच्यासाठी नायिका बनते, आणि ज्यांना या बेचा बॉल ऑन साइडला परफेक्ट मिडल झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आबाक्याच्या बाहेर. धाव मिळतील 4. हा आलाय सणसणीत, खणखणीत आणि दणदणीत चौकार. चौकार येत असताना ऑन साइडला जागा बनवली, रूम प्राप्त केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार अर्जित केलाय. तो अर्थातच अनिकेतच्या बॅट मधून चौकार येतोय. लगातारचे 2 चेंडू त्याच्या विरोधामध्ये रणनीतीबद्ध कामकाज झाला. फुलर लेनचे हात आले, उजव्या यष्टीच्या बाहेर हा पाठीमागे ठेवला. अगदी लवकरात लवकर पोझिशन मध्ये आले आणि ऑन साइडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आवाक्याच्या बाहेर राहिला योगेशच्या, जिथे
चौकार येत असताना इथे पाहायला मिळाला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आणि तदनंतरच्या चेंडूवरती चौकार प्राप्त केलेला पाहायला मिळाला. ओमकार पुन्हा एकदा सूर त्याला गवसणं अत्यंत आवश्यक राहील. या गोष्टीची चर्चा आपण करत होतो की ज्याला धावा पाहायच्या असतात त्यांना त्यांच्यासाठी नायिका बनते खेळपट्टी. आणि अनेक वेळेला ज्या खेळाडूंना किंवा प्रेक्षक वर्गाला सामने हे चुरशीचे पाहायचे असतात ना त्यांच्यासाठी खलनायिका बनते. इथे मैदानाच्या आतमध्ये कोणासाठी नायिका आणि कोणासाठी खलनायिका ही खेळपट्टी आजच्या दिवशी बनते नाही पाहणं अत्यंत आवश्यक. यावेळेचा बॉल थेट यस्टांचा वेध फर्निचर दिसतोय. खेळाडू क्रमांक बाद होतोय तो 44ला 4. चौथा फलंदाज बाद. आणखीन एक विकेट इकडे येताना पाहिलं मिळतं. वेग भन्नाटा या खेळाडूकडे आणि ही संपूर्ण स्पर्धा ओमकार तारमाळे यांनी सुद्धा गाजवली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आणि अप्रतिम चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन यष्टांवर आदळला गेला. हा बॉल त्याच्या उंचीची चर्चा आहे, त्याच्या वेगाची चर्चा आहे. कालही सामनावीर पुरस्कार रायगड ठाणे मॅच मध्ये घेताना पाहायला मिळाले आणि आता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सौराष्ट्र टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. आज विरुबा वाघेला इन ऍक्शन. वेगाने गोलंदाजी करत असताना इथे विकेट प्राप्त करत असताना आपण पाहत आहोत ओमकार तारमाळेचा वेग त्याच्या कामी आला आणि ही बाब पथ्यावरती पडली आहे संघाच्याही आणि त्याच्या देखील. 4 धावा त्याने खर्च केल्यात, 4 चेंडू हाताळल्यात, विकेट देखील प्राप्त केल्यात. एकरेसी पहा त्याच्या गोलंदाजीतली. आज संपूर्ण ठाणेकर म्हणत असेल की आमचं नाणं जे आहे ना ते खणखणीत वाजतंय. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावतोय. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर NB11 धनकवडी पुणे नाशिक टीम इथे मात्र अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावत असताना आपण पाहत आहोत. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल दाखल होत असताना बॅटिंग साठी जिथे 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अतुल मैदानावरती बॅटिंग साठी येत असताना आपण पाहत आहोत. अतुल कवळेला आपण बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहत. 44ला 5. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने व्हेरिएशन व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. फिंगर रोल केली. वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज काही अंशी का होईना ज्यावेळेला अशा रीतीने बॅकअप द हँड चेंडू टाकतो ना डॉमिनेट केला अक्षरशः. स्वागत आहे फलंदाज अतुल तुझं मैदानाच्या आतमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फूट वरती आले होते, प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न इथे केला, बॅटचा फेस ओपन केला होता परंतु पहिल्याच बॉलवरती 4 मुंड्या चित केलं. फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढचा बॉल ओमकार. यावेळेला परफेक्ट मिडल झालाय. एक्सा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. धावमेतील 4. हा आलाय चौकार. यस धाव या ठिकाणी येताना पाहिलं मिळेल. धावा गरजेच्या आहेत बॅटिंगसाठी. जर पाहिलं तर अतुल आलेत खडकवासलाचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या बॅटमधून हा आलेला चौकार खूप महत्त्वाचा असणार आहे. आता 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती म्हणजे 48 झालेली आहेत. आणि जयेश सर कुठेतरी येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्त्वाचे असणार आहे. 20-21 जरी रन आल्या तर 70च्या आसपास जाणारी टोटल कुठेतरी महत्त्वाची राहील. 70 ते 75 धावा अपेक्षेप्रमाणे द रन्स बनवण्याचा प्रयत्न होईल इथे. ही ती मात्र शंका नाही आहे. ज्या वेळेला आपण आवर्जून एका गोष्टीकडे पाहिलं टीम हडल ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला आवर्जून एक गोष्ट होत असताना उल्लेखनीय पाहायला मिळाली. कृष्णा गवळी या गोष्टीची चर्चा करत होता की आपण जास्तीची 70 ते 80 पर्यंत कसा जाण्याचा प्रयत्न करू याकडे कल निश्चित राहील. 28 मिनिटाचा वेळ घेतलाय. 4 मिनिटाचा वेळ अजूनही शेष आहे. आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपलाय आणि पुढच्या येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला पुढचं षटक हे कंप्लीट करायचं आहे. 5 षटक संपलेत. स्कोर कार्ड वरती 48 बनल्यात. 5 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. परंतु जमेची बाब ही राहिली आहे की रन्स आल्यात, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. एक प्रत्येक येणारा फलंदाज किंवा अगदी त्याच वेळेला एखादा चौकार ठोकून आपला अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळालाय. प्रत्येकाने चौकार ठोकलाय. कृष्णा गवळी हे पॉद वगळता येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव अर्थात सिंधुदुर्ग मध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा आहे. 5 लाख प्रथम क्रमांक, 2,25,000 द्वितीय क्रमांक मालिकेभरासाठी येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 11 मार्च आणि 15 मार्च या कालावधीमध्ये ही डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा पार पडेल. ग्रीन पार्क स्टेडियम मिठबाव देवगड सिंधुदुर्ग मध्ये. आणखीन एक मोठी स्पर्धा माननीय
केंद्रीय राज्यमंत्री चषक आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे, जी मात्र सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण नेहमी पाहतो. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक 33 बाईक आणि एक कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. याच मैदानावरती स्पर्धा पाहायला मिळेल. आगामी कालावधीमध्ये 70-70 या YouTube वाहिनीवरती आपण या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतो. कालावधी असेल ती अर्थात 1 मार्च आणि 22 मार्च पर्यंत या स्पर्धेचा आपण आस्वाद घेऊ शकू. आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला अर्थात टेनिस क्रिकेट विश्वाचा विश्वचषक म्हणून ज्या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं गेलं, 18 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीही 70-70 या वाहिनीवरती आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल. अनेक स्पर्धांचे वेध लागलेत, अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून आपण एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू की या चॅनलवरती आपण नवीन असाल ना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन हिट करा. कौशल पाटील गोलंदाजी मार्क वरती आलाय. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे. पुढचा बॉल शफल झाल्यात, खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला येथे केलाय. शॉट बॅक लेफ्टने डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल प्राप्त झाली आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. 49 बनल्यात. 49 ऑन दी बोर्ड. रन्स बनवावे लागतील. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठी रणनीतीबद्ध कामकाज आणि अगदी त्याच वेळेला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. कारण या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं जिथे केवळ धावा खर्च केल्या होत्या, 9 विकेट प्राप्त करणारा जास्तीचा गोलंदाज राहिला. कारण 2 फलंदाजांना त्याने आपल्या षटकामध्ये बाद केलं होतं. विवेकने 2 षटकांचा स्पेल हाताळला. उजव्या सीच्या बाहेर खोलात पुन्हा एकदा कबसला खेळलेत. ज्युसी हाफ व्हॉली बनवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकेरी धाव प्राप्त होत असताना दिनू पाहायला मिळाला. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अर्धशतक 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 50 रन्स ऑन दी बोर्ड. 50ला 5. मोठे स्ट्रोक अद्याप आलेले नाही आहेत. अभिप्रेत असेल की मोठे फटके कधी पाहायला मिळतील, कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर अल्पेजी षटकार पाहायला मिळालेला नाही अद्याप. उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा चिप केलं. डाऊन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी करण्यात आली. ही धाव जोखीम बरी होती. रिक्स घेतली आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या वेगाने. 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूवरती वेगाने आले. दिनू कांबळी थ्रोईंग आर्म स्ट्रॉंग आहे त्यांचा, परंतु जास्तीचा वेळ घेतला आणि त्याचा फायदा दोन्हीही फलंदाजांनी इथे उचललाय. 52 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. आता मात्र या मॅच टर्निंग पॉइंट षटक पाहायला मिळतंय की काय, कारण पहिल्या 3 बॉलवरती 4 धावा आल्यात. मोठे स्ट्रोक खेळण्याची जोखीम पत्करलेली नाहीये, परंतु जोखीम पत्करावी लागेल. एकही षटकार अद्याप या सत्रामध्ये पाहायला मिळालेला नाहीये. अभिप्रेत राहील कधी येतील ते मोठे फटका, किंवा एअर स्ट्राईक कधी केला जाईल हे पाहणं देखील. पुढचा बॉल कौशल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या सीच्या बाहेर बॅटची लिडिंग एज. शॉट बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात. त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. अजिंक्य देखील बाद. एकाने वेगवान आणि उसळी घेतलेल्या गोलंदाजीने तस्त केलं आणि एकाने वाईड यॉर्करने तस्त केलंय. दोघांची गोलंदाजी 2 वेगवेगळ्या धाटणीची आहे, परंतु दोघांनी मात्र या ठिकाणी त्रस्त केलेला आहे. अजिंक्य हा बॉल ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता आणि याच ठिकाणावरून बॉलला गती कमी देत आहेत, कधी गती जास्त देत आहेत. ह्या टप्पा पकडून ठेवलाय त्यांनी आणि अजिंक्य यांना मात्र माघारी परतावं लागतंय. या स्पर्धेची सुरुवात देखील अभूतपूर्व अशी राहिली होती कौशल पाटील साठी. 18 धावा देत असताना 3 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. अनेक वेळेला तो थांबताना पाहायला मिळतो. बॉल डिलिव्हर करत असताना त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू कुठेतरी त्याला अडचणी आणतो, परंतु थांबणंही अधिक गरजेचं राहतं. ताई पॅकर्स पालघर या टीमच्या अगेन्स्ट त्याने 18 धावा खर्च करत 3 विकेट मिळवल्या होत्या. यावेळेचा बॉल आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. दिनू कांबळी चेंडूच्या खाली आलाय. त्याच्या हातून झेल निसटलाय. जीवदान प्राप्त झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल दाखल झाल्यात आणि त्यांना जीवदान प्राप्त झालंय. साहिल पवार मैदानाच्या आतमध्ये येत असताना संघाची धावसंख्या एकाने बधारेल. युवा खेळाडू आहे साहिल पवार.
शिरूर तालुक्यातील जातेगावचा असणारा हा वेगवान गोलंदाज सुद्धा आहे. निलेश शिंगावले देखील त्याच गावाला बिलॉंग करतो आणि साहिल देखील. आणि इकडे त्यांच्या या युवा खेळाडूकडून मात्र खूप मोठ्या अपेक्षा असतील. पुढचा बॉल यावेळेला देखील उजवे एसीच्या बाहेर. कोण बदललेत परंतु दृष्टिकोन बदललेले नाहीये. DRS वापर करण्यात आलाय. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायर डिसिजनला. धनंजय कोळी सर यांना आपण बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. रमाकांतजी पवार सर बॅटिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून ते कामकाज करत असताना आपण पाहत आहोत. तसेच या ठिकाणी NB निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि या संघाचे व्यवस्थापक सचिनजी बाड हे देखील खास पुण्यावरून इकडे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. व्हाईट बॉल आलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहिलं मिळेल. खूप महत्त्वाचे आहेत या ठिकाणी येणाऱ्या धावा. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 55 धावा इथे बनलेल्या पाहायला मिळाल्यात. रणनीती बदलली आहे. उजव्या एसीच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात येत असताना इथे पाहायला मिळालाय. कारण ज्या वेगाने गोलंदाजी करतोय ना कौशल पाटील त्याच्या अगेन्स्ट शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे होतात. उजव्या एसीच्या बाहेर फुलर लेनचा बॉल होता. कबसला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दिनू वेगाने येतोय. सेकंड रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे. पुन्हा एकदा धावा कंप्लीट केल्या त्या वेगाने 2. डेडिकेशन धावा बनवण्यासाठी धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 100% कमिटमेंट आपण पाहत आहोत. प्रत्येकाचे एफर्ट्स चांगले आहेत. वाह, युवा साहिल देखील स्वतःला पहा. मोठे फटके जरी नसतील तरी देखील मात्र या ठिकाणी मोठे फटके जरी नसतील तरी देखील जर पाहिलं तर या ठिकाणी या मॅचच्या माध्यमातून अगदी 2-2 धावा का होईना या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावा महत्वाच्या आहेत. कपडे खराब झाले तरी चालतील. सर्फ एक्सेल तर आहेच आहे परंतु धावा येणं गरजेचं आहे. दिनूचा थ्रो जोपर्यंत येणार तोपर्यंत जर पाहिलं तर अतुल आणि साहिल यांनी 2 धावा काय जबरदस्त पूर्ण केलेल्या. सिमेंटच्या खेळपट्टीवर थोडेसे पुढे पडले देखील होते. मातीत मात्र अगदी मिसळले परंतु कौतुक करावं लागेल कारण ज्या वेगात ते धावलेत ना नक्कीच या ठिकाणी कपड्याला माती लागली आहे. कपडे खराब झालेत परंतु माझ्या टीमसाठी पुण्यासाठी आज मी या ठिकाणी मात्र खेळतोय. हा एक जोश पाहायला मिळतो. खडकवासल्याचा युवा खेळाडू आहे या ठिकाणी. मात्र अतुल आणि साहिल हे 2 युवा खेळाडूंमध्ये मात्र एक शेवटची ओव्हर बाकी आहे. जय सर पुन्हा एकदा मी तेच सांगेल जर का 12-13 रन आल्या कमीत कमी या शेवटच्या ओव्हरमध्ये फाईट होऊ शकते दुसऱ्या डावामध्ये. कारण सिब्बान, अखिलेश, अनिकेत त्याचबरोबर सौरभ असा गोलंदाजीचा फौजफाटा सुद्धा आहे पुण्याकडे. आणि इकडे जर पाहिलं तर शेवटच्या षटकात पाहूयात काय होईल आपल्याला पाहायचंय. चला मॅच सुरू करायची आहे. सौराष्ट्र टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. इन ऍक्शन मध्ये बालाजी RAR सौराष्ट्र. इसके बाद का मुकाबला और टॉस के लिए आना है सौराष्ट्र और पालघर. दोनों टीम के कप्तान से विनती है इनिंग ब्रेक में टॉस होगा. टॉस के लिए आपको आना है. आजचा पहिला सामना ठाणे विरुद्ध पुणे आहे. दुसरा सामना सौराष्ट्र विरुद्ध पालघर आहे. तिसरा सामना मुंबई विरुद्ध पुणे आहे. चौथा सामना मात्र रायगड विरुद्ध सौराष्ट्र आहे आणि 5वा सामना असेल मुंबई विरुद्ध ठाणे. तर रायगड विरुद्ध पालघर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असणार आहे आणि आज डिसाइड होणार आहेत कोण जाणार सेमीफायनलला. पुढचा षटक यावेळेला फटका समोर. वा काय स्ट्रोक खेळलाय अतुलच्या बॅटमधून. या टीम मध्ये मला का घेतलंय दाखवून देताना पाहायला मिळतात. अतुल वाह 4 धावा येत आहेत. या चौकारानेची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. खडकवासल्याचं हे टॅलेंट आज मात्र इकडे पाहायला मिळते. भिवंडी मध्ये हेलिकॉप्टर उडवला आणि लगात तो 6 हा बॉल आहे परंतु चौकार मात्र नक्कीच लगावला जातोय. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. काल 101 धावांचा देखील पाठलाग होताना पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी आम्ही पाहिलं की 6 बॉल 26 ची मॅच सुद्धा इकडे झालेली आहे. मॅचेस चांगल्या होणार आहेत. 70 स्पोर्ट्सचं लाईव्ह कव्हरेज सगळे आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. पुन्हा एकदा ओमकार तारमाळे यावेळेला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु वेग प्रचंड आहे ओमकार तारमाळेचा. तुम्ही जास्त त्यांच्या विरुद्ध आक्रमण नाही करू शकत. अँगल बनवत बॉल बाहेर गेलाय. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस NB निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. जी NB ट्रॉफी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर पाहतो. 2 विविध गटामध्ये ऑक्शन बेस स्पर्धा आणि NB संघालाही देखील आपण मागील 4 वर्ष पाहतोय.
यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तर घेतली गेली आहे. कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. अतिशय चांगला थ्रो तर आलाय, परंतु गॅदर नाही होऊ शकला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या गेल्या. या डावाच्या शेवटाला काय होणार, किती धावा बनवल्या जाणार? 63 तर धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज आमचे मित्र जयेश भोसले सरांचा आवाज देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु या प्रयत्नात मात्र इकडे रनआउटची विकेट येताना पाहायला मिळते. विकेट आली आहे. साहिल माघारी परत आहेत, आउट होत आहेत. या डावाचं एक वैशिष्ट्य राहिलंय, म्हणजे ठाणे टीमची गोलंदाजी बा किती चांगली राहिली आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी चौकार मोठ्या प्रमाणावर आले, परंतु एकही 6 आतापर्यंत या डावात आलेला नाही आणि 2 बॉल बाकी आहे. पाहूयात, 9 चौकार आले परंतु 6 नाही मारू दिलाय. त्याची झलक पाहायला मिळेल का, ते देखील या ठिकाणी पाहायचंय. अतुलकडे ती क्षमता आहे. विकी कलमे येत आहेत फलंदाजीसाठी. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आणि इकडे विकेट येते रनआउटच्या स्वरूपात. पालघर टीम कॅप्टन या आणि सौराष्ट्र कॅप्टन आइये. 64 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही एक बॉल बाकी आहे आणि जर का इकडे मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. सिब्बान शेख बॅटिंग साठी मैदानात येतात खरे, परंतु जोडीला हे दोन्ही गोलंदाज विकी कलमेस आज बॉलिंग स्क्वॉड मध्ये काल ऍड झालेत. या स्पर्धेत सर्वात जास्त प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव आहे ओमकार तारमाळे. सिब्बान आणि विकी टीम पालघर टॉस साठी यायचंय. सौराष्ट्र कॅप्टन टॉस के लिए आइए. वेगवान बॉल मात्र अगदी खोलवर टप्प्याचा येताना पाहायला मिळाला. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. अतिशय जलद गतीने थ्रो त्या ठिकाणी होतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता, आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे आणि निर्णय येतोय OUT आउट आहेत. आणि रन जर पाहिलं तर एकंदरीत झालेले ते 65 धावा झालेल्या आहेत. 66 धावांची आवश्यकता. प्रति षटका गणिक जर पाहिलं तर एक चांगली धावसंख्या बनवावी लागणार आहे. आणि आपण आता टॉसकडे जाणार आहोत.
टीम पालघर कॅप्टन प्लीज टॉससाठी या, कारण ऑलरेडी या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत. पंकज या. येस, लालबागचे निकम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चिंचपोकळीचा चिंतामणीचे देखील सेवक आहेत. पंकज पंकज सामनाधिकारी सचिन कदम जोडीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निकम साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टेल्स चालेल. टेल्स. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. तर आपण आता दोन्ही संघनायकांशी थोडीशी चर्चा करू. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल, आणि थोडंसं आपल्या अप्स अँड डाऊन्स राहिलेले आहेत, काही मॅचेस हारलेले आहेत, विजय सुद्धा तुम्ही मिळवलेला आहे. काय म्हणाल, आज काय रणनीती असेल, काही टीममध्ये चेंजेस? चेंजेस तर आहेत. टीम आम्ही चेंज करतोय. यंग मुलांना आम्ही चान्स देतोय. रणनीती काय नाही, आम्हाला दोन्ही मॅच जिंकायच्यात, क्वालिफाय व्हायचं असेल तर आम्ही 100% प्रयत्न करू. आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल? फील्डिंग. यस, फील्डिंग करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा. क्या कहेंगे, कैसा लग रहा है टूर्नामेंट खेल के? 2 मैचेस तो आपने जीते, एक मैच हारा भी है, और क्या कहेंगे टूर्नामेंट के बारे में? और एक हार के बाद फिर एक बार आपको अभी जीत के लिए कोशिश करनी है. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा टूर्नामेंट है, बहुत अच्छा टूर्नामेंट खेलने को भी मिल रहा है. काफ़ी सारा तारिक भाई का भी मैं धन्यवाद कहना चाहूँगा, जो इतना अच्छा टूर्नामेंट हमको खेलने को बुला रहे, इनविटेशन दे रहे. और हमारे बालाजी के ओनर वनराज भाई और शक्ति भाई का भी मैं आर्या रिबड़ा के मैं उसको भी धन्यवाद करूँगा. और अभी टूर्नामेंट को जीत के जाएंगे, अभी यहाँ से जीत के जाना है. तो बहुत सारी शुभकामनाएं आपको भी. अच्छी टीम है आपकी, आपके लिए बहुत सारी शुभकामनाएं. क्रिकेट रसिक हो, यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला आहे आणि आता या ठिकाणी आपण या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत. 66 धावांचं लक्ष्य पार केलं जाणार की नाही केलं जाणार हे मात्र आपल्याला पाहिजे. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि ही स्वर्गीय महेंद्रदादा चषक, दीना पाटील साहेबांची ही भव्य दिव्य स्पर्धा. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 आपण पाहत आहोत. आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब यांची ही स्पर्धा आणि क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा डे आणि नाईट स्वरूपामध्ये दिवस आणि रात्रकालीन ही स्पर्धा आपण पाहतो, अनुभवतो आहोत. पहिला सामना नुकताच चालू झाला आणि अगदी आपण पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर तिथे स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळाल्या. पूर्वार्धाच्या अंती 65 धावा बनल्यात. पूर्वार्धामध्ये जिथे आपण पाहिलं ना, तर एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभा करू शकला नाही. अल्पेची गायकवाड एक बाब पाहायला मिळाली पूर्वार्धामध्ये, की जिथे एकही षटकार न पाहायला मिळालेली ही मॅच आपण पूर्वार्धाचा खेळ पाहायला मिळाला, जिथे एकही षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाही. चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली, परंतु षटकार पाहायला मिळाला नाही अद्याप. आणि जिथे लास्टच्या 3 बॉलवरती 3 फलंदाज धावा बनवण्याच्या हडबडीमध्ये, घाईमध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये जे बाद होत असताना पाहायला मिळाले. धावा गोळा करण्यासाठी जी धाव चालू असणारी आपण पाहिली होती. स्क्रीनवरती आपण पाहतोय या संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत श्री राजे छत्रपतींची ही प्रतिमा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर अनंत दिघे साहेब यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आणि तथा या ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण आयोजित केलेली पाहायला मिळते, स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025 ही स्पर्धा ज्यांच्या नावाने आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा जी पाहायला मिळते, आदरणीय श्री स्वर्गीय महेंद्रदादा पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहतो आहोत. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या त्या 65-66 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा
आज मात्र पाहायला मिळतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलंय. एक नवा पायंडा या स्पर्धेने आखलाय, कारण जिल्हास्तरीय स्पर्धा, आपण जिल्हास्तरीय संघ बनवलेले पाहायला मिळालेत आणि प्रत्येक संघ, प्रत्येक जिल्ह्याचा एक एक संघ आज इथे बांधण्यात आलेला पाहायला मिळालाय. इथे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो पालघर संघ या स्पर्धेमध्ये आपला जिल्ह्याचं रिप्रेझेंट करणारा संघ पाहायला मिळाला. सौराष्ट्र संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. ठाणे, मुंबई, पुणे त्या पद्धतीचे संघ, रायगड संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळालाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये 65 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात आणि जिथे आपण पाहिलं तर 15 धावांची सर्वाधिक मोठी खेळी केलेली एकमात्र फलंदाज आपण पाहिला जो रविराज आहिरे राहिला, ज्याने 3 बॉल 3 चौकार देखील ठोकलेले आपण पाहिले. येत्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूला चांगले स्ट्रोक त्याने मात्र जिथे खेचलेले आपण पाहायला मिळालेत. परंतु उत्तरार्धामध्ये कडवट आव्हान राहणार आहे, कारण ज्या संघाकडे आपण पाहिलं तर सातत्याने एक चांगलं कामकाज या संघाने केलंय असा खेळाडू अर्थात सिब्बानला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. एमबी ट्रॉफीचे सातत्याने आपण पाहिलं, जिथे 4 पर्व सातत्याने पाहायला मिळालेत आणि ज्यांनी आपण सातत्याने ज्या स्पर्धेचे एक बॅकबोन म्हणून ज्यांच्याकडे पाहतो सचिनजी बाळासाहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत करूयात. सामन्याला होते सुरुवात. उत्तरार्ध गोलंदाजी मार्कवरती सिब्बान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना 40+ खेळाडू आहे, परंतु अचूक आणि नियंत्रितता त्याच्याकडे नेहमीच पाहायला मिळाले. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे चुकी झाली आहे. पहिल्या बॉलवरती बिलालच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. काय दमदार सुरुवात झाली आहे. परफेक्ट स्टार्ट इथे पाहायला मिळाला, परंतु कुठे ना कुठेतरी एक चुकी पाहायला मिळते, जिथे क्षेत्ररक्षण खराब झालं. बॉलवरती येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच क्षणाला इथे चौकार येत असताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेन वरती होता. कबसला केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बिलाल शेख आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये सुरेश केणेला आपण पाहतोय. एका बाजूला भिवंडी सिटीचा असणारा बिलाल शेख, संयमाने शांत स्वभावाचा खेळाडू, परंतु आघाडीला येत असताना त्याची विस्फोटक आणि निडर फटकेबाजी ही नेहमीच पाहायला मिळते. कमी गतीने टाकला, लपेटला, पुल केलाय, चेंडूला गुल केलाय आणि ठोकलाय. दमदार षटकार. आजच्या दिवस आणि जिथे दिवस आणि रात्रकालीन स्पर्धेचा पहिला षटकार, जो ठोकण्याचा मान, सन्मान आणि बहुमान बिलालला लाभला. उजव्या सीच्या बाहेर उसळी घेणारा बॉल बॅकफूट वरती आले आणि फ्रंट फूट आणि बॅकफूट हा कदापिही भेदभाव न करणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल सिब्बान पुन्हा एकदा हलक्या हाताने चिप केला. ऑन साइडला जागा बनवली. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट केली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. आणि खऱ्या अर्थानं सिद्दीकजी बाबेसर यांचं देखील आगमन आज आपण पाहत आहोत. एका बाजूला किंग ऑफ कॉमेंट्री आणि मैदानाच्या आतमध्ये किंग ऑफ क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये भिवंडीचा बॅटिंग करत असताना बिलालला आपण पाहत आहोत. सिंगल आली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने संयमाने बॅकफूट वरती आले. डॉमिनेट केलं होतं बॉलरने आणि जिथे सिंगल अर्जित करत असताना बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, सातत्याने चांगले स्ट्रोक खेळणारा बॅटर सूरजला आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती संयम त्याने दाखवलाय. धीरोधार्तता किती चांगली आहे पहा त्याच्याकडे. तर एकंदरीत आपण पाहतो ना की ज्याला आपण अनेक वेळेला स्लीपिंग पार्टनर म्हणतो ना, त्याच भूमिकेला न्याय देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण सूरज केणेला पाहिलंय. सिंगल आली आहे त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 12, 12 ऑन दी बोर्ड. फटका पुन्हा एकदा ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतोय. चेंडूवरती येईल तद्वर मात्र 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. तिसरी धाव देखील अगदी वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. 3 धावा कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या 15, 15 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 66चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती जिथे 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचे स्ट्रोक पाहायला मिळाले. अगदी इंटेन्शन क्लिअर केलेत. किंवा आपण पाहतो ना, आविर्भाव चांगला पाहायला मिळालाय. बॉडी लँग्वेज चांगली आहे दोन्ही बॅटरची. मैदानाच्या आतमध्ये येत असताना देहबोली चांगली पाहायला मिळाली. आणि म्हणून की काय, जिथे एका कसलेल्या गोलंदाजाचा अगेन्स्ट रणनीतीबद्ध कामकाज आपण पाहिला.
कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेन्स डिफेन्स असं म्हणत असताना आक्रमकता अनेक वेळेला आपण म्हणतो की ती क्षणभंगुरतेचा श्राप असतो, परंतु तीच आक्रमकता या मैदानावरती धारण करत असताना बिलालने रन्स गोळा केल्यात. तो खेळतोय 5 बॉल 14 वरती. संघाची धावसंख्या 15. गोलंदाजी मार्क वरती विकी कलमे दाखल होत असताना आपण पाहतोय खूप टप्प्याची आणि अगदी बाहेरच्या दिशेने निघणारी गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याही आपण सातत्याने पाहिलंय. डावखुरी हाताचा एक निष्णात असा गोलंदाजी मार्क वरती विकी. उजव्या एसीच्या बाहेर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळते. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला. डीप मध्ये आपण 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांना पाहतो, त्यापैकी एक सध्याच्या घडीला अजिंक्यला आपण पाहिलं, जिथे मात्र वेगाने चेंडूवरती येत असताना संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहे. साहिल आणि अजिंक्य 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईन वरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. 16 धावा धावफलकावर. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये निसंशयपणे आपण पाहतोय की संघ सुस्थितीमध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेर जागा बनवली. डाऊन द ग्राउंड खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार. खूप चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळाला. सूरज केणे आणि जोडीला जर पाहिलं तर बिलाल 2 सदाबहार बॅटर पाहायला मिळतात. बिलालच्या फलंदाजीचं सौंदर्य काही वेगळेच असतं आणि ज्या पद्धतीने सूरज केणेचा फॉर्म चाललाय ना, तो मात्र वाखाणण्याजोगता. आणि इकडे या ओव्हर पिच बॉलला मात्र डोक्यावरून खेळलं मिड ऑफच्या आणि एक चौकार अर्जित केलाय. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात जयसर इकडे होताना पाहायला मिळाली आहे, कारण लक्ष्य 66च आहे आणि अगदी सुरुवात धडाकेबाज केली आहे इकडे ठाणेकरांनी. धडाकेबाज सुरुवातच पाहायला मिळाली, कारण 20 धावा धावफलकावरती आहेत. विकीचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. केवळ एक सिंगल वरती समाधानी आहे दोन्ही फलंदाज. धीरोधार्तता फार चांगली पाहायला मिळाली, कारण संयमाने खेळतात. संयमाचा बाण फुटू दिलेला नाहीयेत. षटकार चौकार बाउंड्रीज बॉल आपल्याला मिळतील याच प्रतीक्षेमध्ये दोन्ही फलंदाजांना आपण फलंदाजी करत असताना पाहतोय. हो, अगदी बरोबर. या ठिकाणी त्याच गोष्टी पाहायला मिळतात, परंतु पुणेकरांसाठी काही मॅच संपलेली नाहीये. इकडे तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील आणि विकेट गेला तर तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता. विकी कलमे एक मोठं नाव आहे. पुण्यातील बऱ्याचशा संघांसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. लातूर एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात. उजव्या एसीच्या बाहेर टाकला गेलेला हा बॉल दिशाहीन राहतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न विकी करतोय का, कारण चॅनल बनवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. हा बॉल आपण पाहतोय जिथे मात्र उजव्या एसीच्या बाहेर टाकला, परंतु तो अधिकचा बाहेरच्या दिशेने निघालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना विकीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते, जिथे धावा रोखण्याचा प्रयत्न तो निश्चित करेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च राहिला. चेंडू खाली राहिला होता. अपेक्षेपेक्षा फार उसळी कमी मिळाली चंदू सर, असंच म्हणावं लागेल या बॉलला. हो, आणि त्याच्याचमुळे टायमिंग तेवढं बॅटरचं साध्य नाही होऊ शकलं. 23 धावा धावफलकावर आहे. तिकडे थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा होणारच आहे, कारण जरी चांगली सुरुवात झाली असेल तर हा शेवट नाही आहे. तुम्ही या 7 ओव्हरच्या मॅचमध्ये कमबॅक करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला 1-2 चांगल्या ओव्हर आणि 2-3 विकेट जर फटाफट आल्या ना, मॅचमध्ये NB पुणे देखील येऊ शकते. 23 धावा उजव्या एसीच्या बाहेर. यावेळेला स्लॉट मध्ये आला. ऑन साइडला केलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. चांगला झेल इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक साहिलने टिपलेला हा झेल. फलंदाज क्रमांक पहिला कोंडी फोडली आहे सूरज केणे बाद. साहिल पवार होते त्या ठिकाणी. बराच वेळ हवेत चेंडू राहिला. चेंडूवर लक्ष ठेवलं. शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला, परंतु चेंडू नाही सोडला. विकी कलमे यांचा उल्लेख केला होता. विकेट टेकर बॉलर आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात बॉलने उंची जास्त गाठली आणि वेळ मिळाला फिल्डरकडे. बऱ्याचशा लांबवरून आले साहिल आणि हातातून बॉल सुटल्यानंतर देखील दुसऱ्या प्रयत्नात तो पकडला गेला आणि विकेट येणं गरजेचं होतं आणि विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे खरी, परंतु पहिली विकेट आलेली आहे. आज व्हॉइस ऑफ भिवंडी म्हणजेच सिद्दीक बाबे सरांचा आवाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुणालजी दाते सरांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळालंय. आज जर पाहिलं तर व्हॉइस ऑफ तळोजा म्हणजे जयेश भोसले हे सुद्धा आज या ठिकाणी जुळले गेलेले आहेत, कारण पूर्वी विरार आणि विरार नंतर जर पाहिलं तर खांदा कॉलनी पनवेल आणि आता तळोजा आहेत, त्याच्यामुळे व्हॉइस ऑफ तळोजा या ठिकाणी दाखल झालेले आहेत जयेश सर.
विकेट प्राप्त केली. 23 ला पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. एक चांगला झेल बॉडीचं संतुलन बनवत असताना जिथे मात्र आपण हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं इथे प्राप्त केलं साहिल पवारने. शिरूर जातेचा असणारा खेळाडू शिरूरचा जातेगाव, चांगला झेल त्याच्या माध्यमातून तो मात्र पाहायला मिळाला. विकेट प्राप्त झाली आहे. विकीला देखील जिथे मात्र विकेट प्राप्त होत असताना पवन केणे A1 पवन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाला. शॉर्ट बॅक लेफ्टने इथे ड्राईव्ह केलं. ड्रायव्हिंग लेन वरती बॉल होता. पहिल्या बॉलवरती सॉफ्ट हँडने केलेला हा स्ट्रोक जिथे सिंगल प्राप्त केली आहे. पवन केणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल आली. या संघाची धावसंख्या 12च्या धावगतीने 24 बनल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 1 फलंदाज बाद. 66 पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ठाणे टीम. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी आणि 5 षटकांचा खेळ बाकी आहे. जय सर, इकडे सुरुवात जी पॉवर प्लेला अपेक्षित होती ती झालेली आहे, परंतु आता एका गोष्टीचा बदल होईल ते म्हणजे क्षेत्ररक्षण विखुरलं जाणार आहे आणि या क्षेत्ररक्षण विखुरले गेल्यानंतर तेवढे सोपं नसणार आहे. त्यामुळे इकडे विकेट घेऊन कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पुणे टीमचा असणार आहे. निलेशदादा बेंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमचा असणार आहे. तर समोर ट्रायडंटला ज्या अपेक्षित सुरुवात झालेली आहे त्या गतीने धावसंख्येला पुढे घेऊन देखील जायचं आहे. 5 ओव्हरचा खेळ बाकी अजून सुद्धा. 9 मिनिटाचा अवधी घेतला 2 षटकांसाठी. 2 षटक संपलेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत आपण 24 पाहतोय. 12ची धावगती इथे मेंटेन केली आहे कारण पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 15, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. जिथे गोलंदाजी मार्क वरती सौरभ बिराजदारला दाखल होत असताना आपण पाहत आहोत. आणखीन एक तुळजापूरचा खेळाडू. अष्टपैलुत्व नेहमी त्याने सिद्ध केले. आपल्या बॅटची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॉलनेही त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी तो जाणला जातो. त्याची गोलंदाजी तितकीशी महत्वाची राहील कारण या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती हॅट्रिक आपण पाहिली. दुसरी हॅट्रिक घेणारे या स्पर्धेतला गोलंदाज आणि कालचा दिवस अक्षरशः त्याने गाजवला होता. विथ बॅट त्याच्या बॅटमधून 39 धावा देखील पाहायला मिळाल्या होत्या सौराष्ट्राच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर कमी गतीने पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा पहिला चेंडू फलंदाजाला डॉमिनेट करणारा राहिलाय. डॉट बॉल. अशा प्रकारचे चेंडू जर आले तर मात्र दबाव निर्माण होऊ शकतो आणि ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. सुरुवात तर चांगली केली ठाण्याने, परंतु पुणे सुद्धा कमबॅक करण्यासाठी आतुर आहे, इच्छुक आहे आणि संपूर्ण स्पर्धा आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने सौरभ बिराजदार यांनी सुद्धा गाजवली आहे. पुढचा चेंडू कमी गतीने पुन्हा एकदा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे घडतंय तरी काय. धावा घेण्याच्या उदार्यामध्ये आणखीन इथे अडचणी वाढल्यात की काय. पवन केणे अडचणींना सामोरा जातोय. विकेट प्राप्त करण्याच्या उद्देशाने टाकला गेलेला हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला होता आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अडचणी इथे आपण पाहिल्या ना तर ट्रायडेंट लॉजिस्टिक ठाणे टीमच्या वाढत असताना आपण पाहतोय. NB11 धनकवडी पुणे नाशिक टीम या संघामध्ये आपण पाहिलं ना तर अंडर-25 चे युवा खेळाडू आहेत. युवा जोश या संघामध्ये नेहमीच पाहायला मिळालाय आणि सर्वाधिक अंडर-25 चे खेळाडू आपण खेळत असताना पाहतोय. अशा परिस्थितीमध्ये अशा रीतीचे रन्स गोळा करणं ही बाब तितकीशी संघाला अडचणीमध्ये घेऊन जाणारी राहू शकते. हो, अगदी तुम्ही बरोबर बोललात. अंडर-25 जी धमाका बिग बॅच झाली हा नॉट आउट. पहिले दोनही चेंडू निर्धाव टाकले. जय सर खूप प्रभावित मारा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सौरभ बिराजदार करतायत. प्रभावशाली मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अडचणींना सामोरं जातोय पवन आणि कोडं सोडवावं लागेल. उजव्या बाहेर पुन्हा एकदा यावेळेला दिशाहीन राहिलाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. वेग वाढवला आणि त्याच वेगावरती गोलंदाजी करत असताना अतिरिक्त धाव देखील इथे प्राप्त केली. उजव्या बाहेर निघाले होते परंतु त्याच वेळेला आपण जाणीवपूर्वक गोलंदाजी करत असताना सौरभ बिराजदारला पाहिलं. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पवन केणेच्या रीच मध्ये दिला नाही बॉल.
यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू जो दिशाहीन राहतोय. पहिले दोन चेंडू जे अचूक आणि नियंत्रितबद्ध पाहायला मिळाले, तदनंतर कुठे ना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतेय. इथे जास्तीचे चेंडू कोण बदलण्याचा प्रयत्न केला आणि दृष्टिकोनही बदललाय असंच म्हणावं लागेल. हो, थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्यापासून हा बॉल होतोय. पहिल्या 2 चेंडूवर थोडंसं वळण देखील देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु आता मागील 2 बॉलवर त्यांनी वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. रवी आहिरे आहे त्या ठिकाणी, केवळ एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. अडचणी पवन गेनेला अगदी आपण फिरकीपटूच्या अगेन्स्ट पाहायला मिळत आहे की जिथे अडचणींना सामोरं जावं लागतंय की काय, कारण अखूट टप्प्याचे चेंडू पाठीमागे ठेवलेत, वळवण्यामध्येही यशस्वी राहिला सौरभ बिराजदार. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. एक फलंदाज बाद. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची लिडिंग आहे. आणखीन एक चेंडू हवेमध्ये. राहुल सातव दूर राहिला, एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. फेकी करण्यात येते, तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 बनल्या. 29 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. 29ला 1. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची लय लूट पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या आणि विकेट गमावल्यानंतर कुठे ना कुठेतरी धावा थांबल्यात. या षटकामध्ये देखील तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. ज्या खेळीसाठी बिलाल जाणला जातो त्याचा स्वाभाविक खेळ आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलं, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. षटकार. त्यांनी काही बॉल जर पाहिलं तर फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता पुन्हा वेगात टाकायला गेले आणि या प्रयत्न जर पाहिलं तर फुलटॉस करून बसले आणि या बॉलला बिलालने अगदी गुडघा जमिनीवर वाकवत असताना आणि या बॉलला जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहिलं मिळाले. मोठा स्ट्रोक आलाय. दबाव होता काही चेंडूवरचा, परंतु तो हटवलाय या ठिकाणी. दबाव हटवला, बॅकफूट वरती आले, पिक केलं लेंथला, अगदी लवकरच रीड केलं होतं. नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता बिलाल आणि म्हणून की काय त्याने प्रत्येक येणारा बॉल डिलिव्हर्ड कशा रीतीने करण्यात येतं सौरभ बिराजदारच्या माध्यमातून हे जाणलं आणि तदनंतर वाट पाहिल्यानंतर वाट लावली या बॉलची. लांब लचक षटकार आला. 35ला 1. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला. गॅप मध्ये चेंडूला पाठवला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता बिलाल हेच मैदानात स्वच्छंद विहार करू लागलेले आहेत. पाहिजे तसा फटका या ठिकाणी खेळू लागलेले. ते काय वेगळा कॉन्फिडन्स त्यांचा पाहायला मिळतोय आणि सौरभने हा चेंडू जर पाहिला तर थोडासा कमी गतीत टाकण्याचा प्रयत्न बिलालने ओळखला आणि लगेच रिव्हर्सचा फटका देखील त्या ठिकाणी खेळलाय. आणि स्कोर जर पाहिला तर या षटकात पहिले 2 बॉल डॉट आले, परंतु तरी सुद्धा 15 धावा आल्या आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 29 होताना पाहायला मिळते आणि अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. लक्षाच्या जवळ मात्र ही टीम आता जाताना पाहायला मिळते. 1 विकेट गेली आहे म्हणजे 9 विकेट हातात आहेत. प्रयत्न करावे लागणार आहेत. सिब्बान शेख हा की फॅक्टर असू शकतो. मॅच जिंकायची असेल तर मात्र हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. सिब्बान चांगला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय. धाव संख्या जर पाहिले तर त्या ठिकाणी जागेवर थांबवली आहे. हा खेळाडू काहीतरी वेगळा आहे, कारण गेली कित्येक वर्ष आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये काम करतायत. अगदी फेकी गोलंदाजीच्या जमान्यात सुद्धा सिब्बान नावाचा बोलबाला पाहायला मिळाला होता आणि आज सिब्बान आजही त्याच जोशात त्याच जोमात गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. समोर यंगस्टर आहेत पवन केने, समोर अनुभवी सिब्बान. आणखीन एक बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी चांगलाच म्हणावा लागेल, कारण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला खरा, परंतु त्या प्रयत्नात दुसरी धाव देखील येताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. सिब्बान शेखची ही अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सुरूच आहे, परंतु धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 22 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये यायचं असेल तर एनबीला विकेटचीच आवश्यकता आहे या ठिकाणी आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरच्या. पुन्हा एकदा वेगवान परंतु खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. 1 धाव तर घेतली गेली आहे. कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. बिलाल आणि दुसऱ्या बाजूला पवन केने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ट्रायडंट ठाणे 2 विजय त्यांच्या नावावर आहेत. 3रा विजय नावावर होण्याच्या दिशेने वाटचाल. आजचा दिवस मात्र खूपच महत्त्वाचा असणार आहे. ठाणे टीम पहिला सामना पराभूत झाले, त्यानंतर पहिला सामना जिंकले, त्यानंतर हारले, त्यानंतर जिंकले आणि त्याचबरोबर पुणे जर पाहिलं तर पराभूत आणि त्यानंतर विजय, ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या.
चांगला बॉल पुन्हा एकदा सिब्बान अडवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजी केल्यानंतर, परंतु ते शक्य नाही झालंय. लगेच कॉल दिला तिकडे आणि 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची मात्र रनिंग बिटवीन द विकेट. मोठा फटका जरी सिब्बान येऊ देत नाहीयेत. 2-2-2 ने धावफलक मात्र पुढे निघालेली आहे. धावसंख्या पुढे निघाली आहे. आमचे मार्गदर्शक समालोचक सिद्दीक बाबे, कारण गेली कित्येक वर्ष त्यांची समालोचन म्हणजे एक तपश्चर्या राहिलेली आहे आणि कित्येक आमच्यासारख्या युवा समालोचकांना त्यांचं मार्गदर्शन देखील मिळत असतं. बिग हिट टोलावलाय बॉल. A1 पवनची जबरदस्त पॉवर. बॉलला मात्र पाठवलाय हवाई सफरीसाठी. 6 धावा, सिक्सर. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय. लांब लचक षटकार इथे पाहायला मिळाला. A1 क्वालिटीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. लोअर फुलटोज होता. चंदू सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात ना, जा शोधून आणा, परंतु बॉल मिळणं ही अशक्य प्राय गोष्ट. इतका दूर मारला ना हा स्ट्रोक. लगा तो 6. याही वेळेला स्ट्रोक खेळाय खरा, परंतु समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. फिल्डर येतात अजिंक्य गोळे त्या ठिकाणी. म्हणजे पहा, पुणे टीमसाठी स्पर्धा संपलेली नाहीये. माझ्या मते शेवटच्या 2-3 मॅच मध्ये जी काही चुरस पाहायला मिळणार आहे ना, ती काहीतरी वेगळीच असणार आहे. कारण सगळे जिंकलेत आणि सगळे हारले सुद्धा या गटामध्ये पहा. आणि हो, आणि त्यामुळे एक मॅच जिंकलेल्या सुद्धा टीम आहेत. त्यामुळे डिसाईड तर शेवटच्या मॅचवरच होणार आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी. परंतु एक गोष्ट आहे, 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी जर का पॉइंट सेम झाले तर तिकडे रन रेट पाहिला जाणार नाहीये. क्वालिफाईंग मॅच खेळली जाणार आहे. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक फलंदाज बाद झाला. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आपण पाहिली ना, जिथे 66चा पाठलाग करत असताना 18 चेंडूचा खेळ शेष आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 14 धावसंख्येची केवळ. इथून विकेट हव्यात. धावा थांबवण्यासाठी आपण नेहमी म्हणतो ना, जर का धावसंख्येवरती लगाम लगवायचा किंवा आपल्याला मॅच मध्ये पुनरागमन करायचं तर विकेट प्राप्त करावा लागतील. सतीश गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. सतीश बिराजदारला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. विकेट मिळवणं अत्यंत आवश्यक राहील, कारण जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती अननेसेसरी आपण प्रेशर क्रिएट करतो. सतीशचा कमी गतीचा बॉल ऑन साइडला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 पवनच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा आणखीन एक षटकार. पवन केने हा बॉल, आणि ही तर स्ट्रेंथ आहे. अकूट टप्प्याचे बॉलही समोरच्या दिशेने लांब लचक मारतात ते, आणि म्हणूनच त्यांची एक वेगळी ओळख आहे. दुनिया दिवाणी उगाच नाही कोणाची होत, त्याच्या मागे एक काहीतरी दडलेलं असतं. पवन आणखीन एक. आता तर मला वाटतं सायकल घेऊन जायला लागेल बॉल आणायला. एवढ्या लांबवर मारलाय. जा शोधून आणा. पवन केनेच्या बॅट मधून लांब लचक षटकार. लांब लचक फटकेबाजी अतिशय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पवन केने रंगात आला ना तर चहू बाजूला टोलेजंग फटकेबाजी पाहायला मिळते. केवळ षटकारांमध्ये डील केले त्याने. लांब लचक षटकार ठोकत असताना आपण स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पाहतो. रडार मध्ये स्लॉट मध्ये बॉल आला आणि इतका दूर मारला ना, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतो. लांब लचक मॅजिक बॉक्सच्या वरतून जो मॅजिकल स्ट्रोक आपण पाहिला. संघाची धावसंख्या 64 बनली आहे. केवळ 2 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी राहिलेली पाहायला मिळते. काय बॅटिंग केली आहे पवन केने यांनी. 2 धावा केवळ हव्या आहेत. पवन केने याही वेळेला जबरदस्त ब्लास्ट करताना पाहायला मिळाले. काय बॅटिंग केली आहे. पवन नावाचं वादळ मात्र मानकोलीमध्ये घोंगावलं आणि 33 धावांची एक जबरदस्त खेळी पवन केने यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. 13 चेंडू मध्ये 33 धावा. पवन केने धुवाधार पारी या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉलला 70-70च्या अगदी केविलवानं केलंय. एवढे फटके बॉलला लगावले असतील या पवनने. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली त्यांची. आणि या मॅच मध्ये ठाणे टीम, ट्रायडंट ठाणे एक मोठा विजय साकार करताना पाहायला मिळाली आहे. तर खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. दोन्ही संघ पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल मैदानात दाखल व्हायचंय. पहिल्या डावात